आज वार सोमवार दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी. हे आपले साधारण 45 गुंठे रान आहे. ह्याच्यामध्ये आपण सध्या सुरू ऊस लागण करत आहे. अपोलो 13 HP ट्रॅक्टरमार्फत सरी काढलेली आहे. ह्याच्यामध्ये बेसळ डोस म्हणून गिरनार कंपनीचे संपूर्ण वापरत आहे. अगोदर ह्याला खाली कोंबड खत टाकलेले आहे. तसेच ऊस बेणे हे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथून आणलेले आहे. आणि बेणे प्रक्रियासाठी आपण UPL कंपनीची साप पावडर वापरत आहे. बेणे प्रक्रियेसाठी साधारण 20 मिनिटे आपण याच्यामध्ये या द्रावणामध्ये बुडवून ठेवत आहे. अपायकारक कीटकांसाठी हुमणी वगैरे साठी आपण गारडा केमिकलचे हमला 550 याच्यामध्ये वापरत आहे. गारडा केमिकलचे हमला 550 आणि UPL कंपनीची साप पावडर हे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव हे जे मूलभूत पायाभूत फर्स्ट स्टेजचे बेणे आणलेले आहे. बेणे बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर रसरशीत असे बेणे आहे. एक नंबर. हे असे वाड्यासहित मुळे आपल्याला भेटणार आहेत. साधारणपणे 250 रुपयाला एक मुळी, 10 ऊसाची एक मुळी आहे. जमिनीत असणाऱ्या अपायकारक बुरशीनाशक साप पावडर आणि हुमणी इतर कीटकांचा त्रास होऊ नये म्हणून गारडा केमिकलचे हमला यामध्ये वापरून या द्रावणामध्ये आपण द्रावण केलेलं आहे टपामध्ये. आणि ह्याच्यामध्ये आपण साधारण 15 ते 20 मिनटे कांड्या बुडवून काढून नंतरच आपण ह्या वाल्यामध्ये कांड्या पाणी सोडलेल्या ह्याच्यामध्ये दाबत आहे. आंतरपीक म्हणून ह्याच्यामध्ये सरीवरती आपण हरभरा टाकलेला आहे. बघूया कसा उगवतोय ते. कांडी तोडल्यानंतर थोडी सुकली पाहिजे, म्हणजे ह्याच्यामध्ये औषध जाऊन बसते. हे द्रावण दोन्ही साईडला बघू शकता तुम्ही. थोडी सुकली पाहिजे म्हणजे इथला असणारा वलावा कमी होऊन ह्याच्यामध्ये हे द्रावण गेलं पाहिजे. ह्याच्यामध्ये जाणार. कांड्या सुकल्या पाहिजेत, थोड्या कट केल्यानंतर कांडी सुकली पाहिजे. बघूया आपण आता पुढच्या वर्षी आपल्याला ह्या 40-45 गुंठ्यामध्ये किती टनेज बसते. नंतर आपण ह्याला बेसळ डोस, शेणखत वगैरे सर्व ते ह्याला देणार आहेच. 40-45 गुंठ्यात साधारणपणे रान आहे. 2 सरीतलं अंतर टेप टाकून 5 फूट ठेवलेले आहे. 2 कांड्यामधील अंतर आपण साधारण अर्धा फूट, पाऊण फूट ठेवत आहे.